नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण युगंधरा या कादंबरीचा 34वा भाग वाचणार आहोत. आता आपण सुरुवात करू. भाग 34. एक दिवस सुप्रभाती गणेशपंत, युगाताई, अहो युगाताई, अहो मामी, कुणी आहे का, असं पुकारीत घरात शिरले. मामी न्हाणीघरात तोंड धुवायला गेल्या होत्या. युगा स्वयंपाकघरात चहा पीत होती. नाना नित्याप्रमाणे फिरायला गेले होते. युगानं म्हटलं, या गणेशपंत, आज काही विशेष गडबड दिसते. अहो, आनंदाची बातमी घेऊन आलोय. माईंना नातू झाला. अभिजितरावांना पुत्रलाभ झाला. असं? अरे वा, सकाळच्या प्रहरी तुम्ही मोठी शुभवार्ता आणलीत. केव्हा झाला नातू? आज 5 दिवस झाले. 5 दिवस? आणि तुम्ही आत्ता बातमी आणता? अहो, आम्हालाच आत्ता तार आली. अर्धा तास सुद्धा झाला नाही. आत्ता तार म्हणजे झाल्याबरोबर कळवलं नाही त्या लोकांनी? युगाताई, 5वी पुजल्याशिवाय बाहेरगावी बातमी कळवायची नाही असा सुनबाईंच्या माहेरचा रिवाज आहे म्हणे. 7.5 पौंड वजन आहे असं तारेत लिहिलंय. वाचा नाही तार. गणेशपंतांनी खिशातून तार काढून युगाच्या हाती दिली. गणेशपंत, तारेबरोबर पेढे आणलेत की नाही? थोड्या वेळानं आणून देतो ना. तिकडे दुकानात ऑर्डर द्यायलाच निघालोय. ताजे स्पेशल पेढे बनवून हवेत असा माईंचा हुकूम आहे. 5 किलोची ऑर्डर आहे, म्हणजे सगळ्यांना पेढे मिळणार आज. त्यांच्या हातावर चमचाभर साखर देऊन युगानं म्हटलं, शुभ बातमी घेऊन आलात, तोंड गोड करा. मग तिनं त्यांच्यापुढं चहाचा कप ठेवला आणि म्हटलं, शाळेची घाई आहे मला, मी जाते. आई आता तोंड धुवून येईल. बसा तुम्ही. ती वर आपल्या खोलीत गेली आणि झटपट तयार होऊन बाहेर पडली. गणेशपंतांनी स्वयंपाकघरातून ओरडून मोठ्यांदा म्हटलं, युगाताई, माईंनी तुम्हाला आत्ता बोलवलंय. संध्याकाळी येऊन जाते म्हणून सांगा. माईंना नातू झाला. त्यांची वंशवेल वाढली. त्यांची इच्छा पूर्ण झाली. नशीब अभिजितच्या हाती कल्पवृक्षाची फुलं देऊन त्याच्या पाठीशी उभं आहे. कुठंही अडचण नाही, कसलाही अडथळा नाही. सारं कसं त्याच्या मनासारखं होत जातंय. आखीव सरळ मार्गासारखं सगळं आहे. संध्याकाळी ती शाळेतून आल्यावर माईंकडे गेली. बऱ्याच दिवसांनी ती जात होती. माई स्वयंपाकघरात बसल्या होत्या. स्वयंपाकीण काकूंना विचारून कसल्याशा सामानाची यादी करीत होत्या. ये युगा, बैस. ही एवढी डिंक हळीव सामानाची यादी यांना करून देते. झालीच आहे. त्यांनी यादी पुरी केली आणि त्या उठल्या. उद्या गणेशपंत सगळं सामान आणून देतील. 2-3 दिवसात सगळं करून टाका. आधी सुंठीच्या वड्या करा, मग लाडवाचं घ्या. माई, मसाल्याची सुपारी आधी कुटून घेते. चालेल का? सगळ्याच्या शेवटी डिंकाचे लाडू करते, म्हणजे ताजे ताजे राहतील. तुमच्या सोयीप्रमाणे सगळं करा, पण सगळं लवकर करा म्हणजे झालं. आणि आधी 1 कप चहा टाका युगासाठी. युगाला घेऊन त्या माझघरात आल्या. काय ग, अलीकडे बरेच दिवसात इकडे फिरकली नाहीस? जमतच नाही यायला. मनात असलं की सगळं जमतं. त्यांच्या स्वरात नाराजी होती, रुष्टता होती. युगानं हसून म्हटलं, माई, मनात खूप असतं, पण शाळेत वेळ जातो असंच ना. पण सकाळी कधीतरी एखादी खेप टाकावी. रविवारी तर शाळा नसते ना. म्हटलं तर असतेच. माई, सकाळी तरी केव्हा येऊ? शाळा सुरू झाल्यापासून शाळेत सकाळच्या शिफ्टला जाते. 7 ते 10:30. इथून परस्पर कॉलेजला जाते. कॉलेजला जायला लागलीस? बरं झालं. पण मग अभि कुठं बोलला नाही? त्या कॉलेजात नाही जात. ट्रेनिंग कॉलेजात BT साठी नाव दाखल केलंय, तिथं जाते. माईंनी काहीशा आश्चर्यानं विचारलं, BT साठी? मध्येच BT का? BT झाल्याशिवाय शाळेतली नोकरी मिळत नाही. सगळ्या शाळांची ही अट आहे. मालतीबाईंची शाळा याला काही अपवाद नाही, म्हणून BT होणं प्राप्त आहे. पण मुंबईला जाण्याचं तुझं काय झालं? खरंच, मध्ये म्हणे अरुण येऊन गेला. इथं आला होता, पण मी घरी नव्हते. जोशांची सून बाळंतीण झाली ना, तिला बघायला गेले होते. हो, अरुणभाई येऊन गेला. रजा नव्हती म्हणून लगेच गेला. मी BT करून घ्यावं म्हणते. ते पुरं झाल्याशिवाय मुंबईला जाणं शक्य नाही. आणि माई, इथल्या कॉलेजमध्ये आता MA मी घेणार आहे ते विषय शिकवायला लागलेत. बरं झालं बाई, घरच्या घरी सोय झाली. अगं, दाराशी गंगा आली तर इतक्या दूर हरिद्वारला कशाला जायचं? युगानं हसून म्हटलं, खरं आहे. पण माई, दारी गंगा आली तरी दाराचं काही हरिद्वार होत नाही. पण 1 वर्ष तरी काही त्या गंगा किनारी जाऊन बसणार नाही. पुढचं पुढं. अगं, अरुणच्या लग्नाचं ठरतंय असं ऐकलं.
कुणी सांगितलं? अभिला तो म्हणत होता. हो, लग्न ठरवायला आपल्या सासऱ्याला तो घेऊन आला होता. मुलगी चांगली आहे म्हणे. उत्कृष्टच, सधन समृद्ध स्थळ त्यानं मिळवलंय. तिनं सगळी माहिती सांगितली. माई क्षणभर गंभीर झाल्या. मग विषय बदलीत त्यांनी म्हटलं, युगा, तुमच्या शाळेत शिवणाच्या शिक्षिका असतील ना? आहेत ना. आमच्या कारखानीसबाई शिवणकाम, भरतकाम यात खूप हुशार आहेत. कल्पक आहेत. बाळंत विड्याचे कपडे शिवायचे आहेत का? त्या लवकर शिवून देत असतील तर त्यांना ऑर्डर देऊन टाकूया. 3-4 दिवसात हवे तेवढे शिवून देतील. त्यांच्या मदतीला त्यांच्या घरी त्यांची मोठी बहीण आहे ना, ह्या कटिंग करून देतात, त्या भराभर शिवतात. आमच्या या बाईंचा हा साईड बिझनेस खूप छान चालतो. काकूनी चहा खाणं आणून ठेवलं. युगानं विचारलं, काय काय शिवायचं आहे सांगा. तू चहा घे, मग वर जाऊया. कापड आणून ठेवलंय. झबली, टोपरी, दुपटी. थोड्या वेळानं त्यांच्या पाठोपाठ ती जिना चढू लागली. बाहेर नुकताच अंधार पडू लागला होता. माई तिच्याशी बोलत जिना चढल्या. वर जिकडे तिकडे शुकशुकाट होता. त्या आपल्या खोलीकडे वळणार तेवढ्यात पलीकडे अभिजितच्या खोलीत दिवा लागला. त्याच्या गुणगुणण्याचा आवाज कानी आला. अरे अभि, तू वरती आहेस होय? माईंची हाक ऐकून तो दाराशी आला. त्याच्या दाराशी जात त्यांनी म्हटलं, मला वाटलं तू बाहेर गेलास. युगा जिन्याजवळ उभी राहिली. माई मुलाशी बोलताहेत, आपण त्यांच्या खोलीत जाऊन बसावं म्हणून ती डावीकडे वळली. पण तेवढ्यात तिला काय वाटलं कोण जाणे. ती मागं वळली. माईंच्या मागोमाग त्याच्या खोलीच्या दाराशी गेली आणि तिनं म्हटलं, हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स अभि, यू हॅव बिकम अ प्राऊड फादर ऑफ अ बॉनी बॉय. अभिजित तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर संकोच होता. नजरेत आश्चर्य होतं. ओठावर आनंदाचं हसू होतं. तो एकदम प्रसन्न बनला. पण तो काही प्रत्युत्तर करण्यापूर्वीच तिनं माईना म्हटलं, माई, कापड देताना चला ना, मला लवकर जायला हवं. आणि ती झपाझप त्यांच्या खोलीकडे निघून गेली. माई पण तिच्या मागोमाग गेल्या. अभि दारात उभा राहिला. त्या दिवशी युगा त्याला ताड बोलून गेल्यानंतर ती त्याला रस्त्यात अधूनमधून येताना जाताना दुरून दिसली असली तरी समोरासमोर भेटली नव्हती. घरी माईंकडे ती येऊन जात असे, पण त्यावेळी तो कधी घरी नसे. किंबहुना त्याच्या घरी येण्याच्या वेळा ती टाळून जात असे आणि पूर्वीसारखी फार वेळ गप्पा मारीत बसत नसे. तिला पूर्वीसारखी सवड मिळत नव्हती. गप्पा मारायला तसे काही विषय नव्हते. दोघींचे विषय हलके हलके भिन्न झाले होते. बॉनी बॉय, वा, छान अभिनंदन. हे काय अभिनंदन झालं? हे अभिनंदन करण्यातही केवढा अहंकार, केवढा दर्प, केवढा अभिमान. पण हा औपचारिकपणा करायला सांगितलं होतं कुणी? युगंधराबाई, इंग्लिश शब्द एवढे कोरडे, इतके भावनाशून्य असतात हे आज तुमच्या स्वरातून कळलं. युगा, या खोट्या अहंकारापायी तू स्वतःचं किती नुकसान करून घेतलंस याची आज तुला कल्पना येणार नाही. तुझा हा अति अहंकार शेवटी तुलाच दुःखदायक होईल. ज्या प्रकारे तू माझ्याशी वागतेस त्याची तुला यत्किंचितही खंत वाटत नाही, याचं मला खरोखर कधी कधी फार आश्चर्य वाटतं. पण माणसानं अति अहंकाराच्या आहारी जाऊन एकदा अविचार केला की तो अविचार त्याचा कायमचा सोबती होऊन बसतो आणि शेवटी दुःख आणि पश्चात्ताप याखेरीज त्याच्या हाती दुसरं काही लागत नाही. तिच्यापर्यंत न पोचणारं हे तत्वज्ञान स्वतःशीच घोळवीत तो थोडा वेळ तसाच उभा राहिला. मग आपल्या खोलीत गेला. माईंनी कपाटातून कपड्यांचं गाठोडं काढलं. सुती, रेशमी, मखमली कपड्यांचे वार दीड वाराचे अनेक तुकडे होते. युगा, हे सगळे तुकडे घेऊन जा. यात जे जे बसेल ते कपडे शिवा. भरतकाम करा. आणि मी हे लहान लहान तुकडे जोडून गोधड्यांसाठी तयार केलेत, यांच्या गोधड्या शिवा. छोटे तुकडे जोडून विविध तऱ्हेच्या अनेक आकृत्या त्यांनी तयार केल्या होत्या. सून माहेरी गेल्यापासून माई त्या तयारीला लागल्या होत्या हे उघड दिसत होतं. युगा काहीशी स्तिमित होऊन त्या तयारीकडे पाहत राहिली. मुलाचं लग्न झालं, सून घरात आली की सासूचं मन थोडंसं अलिप्त होत जातं. पण नातवंड झालं की ते पुन्हा संसारात रमू लागतं, गुरफटून जातं. वठत चाललेल्या वृक्षाला पुन्हा नवा बहर यावा तशी तिची अवस्था होते. स्त्री मनाची नैसर्गिक वृत्ती आहे ही. युगा, एवढं सगळं 4 दिवसात शिवून हवंय हं? सांग बाईंना. एवढं सगळं आत्ताच शिवून नेणार माई? यात चांगल्या 1.5-2 डझन गोधड्या होतील. शिवाय झबली, टोपरी, बाबासूट, भरतकाम केलेली झबली 1.5 डझन तरी निश्चितच. माई हसल्या. अगं 2 बाळंतविड्यांची तयारी आहे ही. 2 बाळंतविडे?
आणखी दुसरा कुणाचा? मोठ्या सुनबाईंचा. खरंच की काय? तुम्ही बोलला नाहीत माई? बोलणार केव्हा ग? तू अलीकडे आलीस कुठं? ते खरंच आहे. भाभींना काय झालं? मुलगाच का? अजून काही झालं नाही. 1-1.5 महिना अवकाश आहे. पण 8 दिवसापूर्वी शेखरनं कलकत्त्याहून पत्र पाठवलं होतं की त्याची दिल्लीला बदली झाली. दोन्ही खेपी मधुरिका माहेरी अहमदाबादला डिलिव्हरीसाठी गेली होती. पण अलीकडे तिच्या आईची प्रकृती बरी नसते. ब्लड प्रेशर आहे. दगदग होत नाही तिला. तेव्हा सुनबाई काही यावेळी अहमदाबादला येणार नाही अगर तिच्या आईलाही दिल्लीला जाणं झेपणार नाही. तेव्हा मी दिल्लीला यावं असं त्यानं लिहिलंय. तेव्हा नाही कसं म्हणणार? तूच सांग. तुम्हाला नाही म्हणताच येणार नाही. जायलाच हवं. त्याचा तुमच्यावर हक्क आहे. आजवर तो त्यानं कधी दाखवला नव्हता. आता नाही म्हणू नका. आता 1.5 महिना उरलाय म्हणजे तुम्हाला लवकरच जायला हवं. हो, मधुरिकेची प्रकृती यावेळी जरा नाजूक झाली. शक्यतो लवकर आलीस तर बरं असं त्यानं लिहिलंय. बारशाला नाशिकला तो येणार आहे. तिथलं बारसं उरकलं की मी त्याच्याबरोबर तिथूनच जाईन. तुम्हाला तिकडे 4-5 महिने तरी राहावं लागेल नाही का? तेवढे हवेतच. बाळंतिणीला 3 महिने झाल्याशिवाय निघता येत नाही. शिवाय यावेळी ऐन थंडीचे दिवस येत आहेत. दिल्लीला म्हणे खूप कडाक्याची थंडी पडते. बाळंतिणीला पाण्यात वावरू देता येत नाही. माई, रुचिरा वहिनी खरोखरच मोठ्या पायगुणाची. ती घरात आली आणि कुटुंबातली तुटलेली मनं पुन्हा जुळली. आता तर काय बघायलाच नको. तेवढ्यात अभि दारात येऊन उभा राहिला. त्यानं म्हटलं, माई, मी जरा बाहेर जाऊन येतो. जाऊन ये आणि हे बघ, सोनाराला बजावून ये की उद्या सकाळी ताजवा घेऊन या. चेनचे काही नवीन डिझाईन्स घेऊन या. ठीक आहे, सांगतो. तो थोडा वेळ तिथंच घुटमळत राहिला. जायला निघाला. पुन्हा मागं फिरला. माईने विचारलं, का रे, काही काम आहे का? काही नाही. अगं खरंच माई, फ्लॅनल आणायची आहेत ना? हो, घेऊन ये ना. त्यातल्या त्यात चांगले रंग बघून आण. पिंक आणि लेमन कलर आणतो. आण, चालेल. तो निघून गेला. युगा स्वतःशीच हसली. माईंनी म्हटलं, का गं हसलीशी? माई, अभि पहिल्यानं प्रत्येक गोष्ट धुडकावून लावित होता. आता मोठा इंटरेस्ट घेऊन करू लागलाय. हो बाई, ही गोष्ट खरी. यावेळी तोच सगळं करतोय. थोड्या वेळानं शिवणाच्या कापडाचं गाठोडं घेऊन युगा घरी आली. स्वतःच्या स्वभावाचं तिला हसू आलं. तो अजूनही आपणावर डूख धरून बसला आहे. तो 4 चौघांदेखत आपला पाण उतारा करण्याची, आपल्यावर मी घाव घालण्याची एकही संधी सोडित नाही. त्याचं अभिनंदन करण्याचा एवढा आपणाला का पुळका आला? पुळका कसला? समोर दिसला म्हणून केवळ उपचार केला. म्हणून तर इंग्लिश बोलून टाकले. आत्मीयता झाकायची असेल तर परकी भाषेचा अवलंब फार चांगला. जेवणाची वेळ झाली तेव्हा ती पाटपाणी घेण्यासाठी खाली उतरली. नाना नुकतेच बाहेरून आले होते. झोपाळ्यावर बसले होते. त्यांनी म्हटलं, काय युगाताई, तुझ्या कॉलेजची काय हाल हवाल? नाना, बीटीचा अभ्यास सुद्धा मोठा इंटरेस्टिंग असतो. हा, खूप आवडू लागलाय मला. पण MA लांबणीवर पडलं ना? लांबणीवर कशानं पडतंय? या वर्षी बीटी होऊन जाईल. पुढच्या वर्षी MA करीन. आता MAचे विषय घेण्याची इथं सोय झाली. आता काही कसली अडचण नाही. तिच्या बोलण्यात असा काही उत्साह होता की क्षणभर तिचं तिलाच आश्चर्य वाटलं. उसण्या उत्साहाची एवढी उधळपट्टी? बीटीला ती स्वेच्छेनं गेली होती असं मुळीच नव्हतं. त्या दिवशी मालतीबाईंकडून आल्यानंतर सबंध रात्र ती काय निर्णय घ्यावा या विचारात जागी होती. आपल्या जीवनमार्गाला वाकडे तिकडे फाटे फुटताहेत हे तिला स्पष्ट दिसत होतं. नानांनी आखलेला सरळ मार्ग दिवसेंदिवस अस्पष्ट होत चालला आहे हेही दिसत होतं. पण दुसरा इलाज नव्हता. नोकरी करणं आवश्यक होतं. अरुणला श्रीमंत सासरा मिळाला होता. मिळवती बायको मिळाली होती. त्याला स्वतःला पगारही चांगला होता. पण त्याच्याकडून नियमित पैसे येत नव्हते. अधूनमधून जे येत होते ते अगदी तुटपुंजे होते. मोठ्या मुलाचा प्रश्नच नव्हता. पण अशा परिस्थितीत आपणाला नोकरी करणं प्राप्तच आहे. आता तर नोकरी करणं हे प्रमुख काम, शिक्षण हे दुय्यम काम असं आपोआपच होऊन बसलंय. आता मुंबई मार्ग बंद. ती कल्पनाही आता दूर होत चालली. नानांची इच्छा पूर्ण करण्यासाठी MA व्हायला हवं. नोकरी करून शिक्षण चालू ठेवायचं म्हणजे शिक्षण खात्यातली नोकरी त्यातल्या त्यात चांगली. शिक्षिका व्हायचं तर बीटी व्हायलाच हवं. तेव्हा निर्णय हाच. ती पाटपाणी घेण्यासाठी स्वयंपाकघराकडे वळली. तेवढ्यात
तिची नजर झोपाळ्यामागच्या कोपऱ्याकडे गेली. तिनं म्हटलं, नाना, कोपऱ्यात पत्र पडलंय वाटतं, पाहते हां. अरुणचं पत्र असेल. गेल्यानंतर फक्त एक कार्ड त्यानं पाठवलं. लग्नासंबंधी नंतर काय ते कळवतो म्हटलं होतं. त्यानंतर बेट्याचं अद्याप पत्र नाही. युगानं कोपऱ्यातून पाकिट उचललं. तिच्याच नावाचं होतं. माझं पत्र आहे नाना. केव्हा आलं हे? काय ग आई, केव्हा आलं ग हे पत्र? कोण जाणे बाई, 4 वाजता पोस्टमन येऊन गेला खरा. युगानं पाकिट उलट सुलट करून बघितलं. पत्र लिहिणाऱ्याचं नाव कुठंच नव्हतं. कुणाचं ग पत्र युगा? जयश्रीचं दिसतंय, पण हस्ताक्षर जयश्रीचं नव्हतं. तिनं पोस्टाचा शिक्का पाहिला. नाशिक अक्षरं स्पष्ट दिसत होती. कोनाड्यात पत्र ठेवून तिनं पाटपाणी घेतलं. नाशिकचं पत्र म्हणजे रुचिरा बहिणीचं पत्र असणार. अजून ती प्रसूतिगृहात आहे. आज 6वा दिवस. वास्तविक आपण तिला अभिनंदनाचं पत्र लिहायला हवं होतं, पण ते पत्र लिहिण्यापूर्वीच तिनं पत्र लिहिलं. जेवण उरकून ती पत्र घेऊन वर गेली. तिनं पत्र वाचलं. प्रिय युगाताई, तुम्हाला पत्र लिहायला सवड मिळत नाही, पण मला आता इथं प्रसूतिगृहात नको इतकी फुरसत आहे. 24 तास कॉटवर पडून राहायचं. अगदी कंटाळा येऊन जातो. तेव्हा विचार केला की तुम्हाला पत्र लिहावं. तुम्ही तुमच्या शाळेच्या व्यापात. माझी आठवण येत नसेल. येते का? पण मला मात्र तुमची खूप खूप आठवण येते. आठवण येते म्हणण्यापेक्षा आठवण मनातून जातच नाही. तिथं असताना मी आपली सारा दिवस तुमच्याकडे येऊन बसत असे. दुपारची जेवणं केव्हा आटोपतात, मी तुमच्याकडे केव्हा जाते असं होऊन जायचं. इथं माझ्या इतक्या मैत्रिणी आहेत. अगदी शाळेपासूनच्या जुन्या मैत्रिणी आहेत. पण त्यांच्यापैकी कुणाविषयीही इतकी विलक्षण ओढ मला कधी वाटत नाही. दीर्घ सहवासानं स्नेह प्रेम निर्माण होतं असं म्हणतात ना. मग तुमचा माझा सहवास तसा फार दिवसांचा कुठं आहे हो. पण तुमच्याविषयी मला जे काही वाटतं ते तोंडानं, खरंच गडे, तोंडानं नाही सांगता येत. युगाताई, तुमचा गतजन्म पुनर्जन्म यावर विश्वास आहे का हो? तुम्ही मला हसाल, बावळट म्हणाल, भोळसट अंधश्रद्धाळू म्हणाल, पण मला आपलं सारखं वाटतं की गतजन्मीचं आपल्या दोघींचं निश्चित काहीतरी नातं असलं पाहिजे. नाहीतर मला शब्दानं वर्णन करता येऊ नये असं काहीतरी तुमच्याविषयी वाटतं. ते का हो? सांगा ना. आणि तुम्ही माझ्यावर जी अपार माया करता त्याचं तरी कारण काय हो? आठवतं? त्या दिवशी मला डोहाळ्याच्या उलट्या होत होत्या. डोकं ठणकत होतं. अगदी असह्य दुखत होतं. तुम्ही आलात, कपाळाला बाम लावलात, डोकं चेपलत. केव्हा मला झोप लागली ते कळलं सुद्धा नाही. तुम्ही माझं डोकं हलके चेपीत होतात ना, तेव्हा मला हलके हलके गुंगी येत गेली. वेदना कमी होत गेल्या. जणू तुमचा मऊ शीतल स्निग्ध हातानं ती वेदना शोषून घेतली. खरंच युगाताई, तुमच्या हातात काही जादू आहे का हो? छे, जादू नव्हे, कारण जादू ही क्षणकालाची किमया आहे. पण निर्व्याज प्रेम, स्वार्थरहित माया ही चिरकाळ टिकणारी आहे. खरं ना? तुम्ही माझ्या या विचारानं हसाल, पण मला आपलं वाटलं ते लिहिते. तुमच्या पुढं पांडित्याचं प्रदर्शन करण्याची माझी पात्रता नाही, पण माझ्या वेड्या हृदयाला जे अगदी तीव्रतेनं जाणवतं ते मी आपलं लिहून टाकलं. त्या दिवशी माझी सारी वेदना तुम्ही शोषून घेतलीत. नुसती वेदना नव्हे, माझं एकटेपण सुद्धा. खरंच मला इतकं एकटं एकटं वाटत होतं माझ्या सभोवार खूप माणसं आहेत, पण माझ्या मायेचं इथं कुणी नाही. युगाताई, वेदनेनं माणूस फार दुर्बळ होतं नाही? आणि अशा वेळी कुणाचा तरी मायेचा हात अंगावरून फिरावा, मायेचे 2 शब्द कानी पडावेत असं फार वाटतं. त्यावेळी आईची मला खूप आठवण येत होती. मन रडू रडू करत होतं. अशा वेळी अचानक तुम्ही आलात. आईपेक्षाही जास्त केलं. मग तुम्हीच सांगा, तुमच्याविषयी मला ओढ वाटणार नाही का? तुमची आठवण माझ्या मनातून जातच नाही हे माझं म्हणणं तुम्हाला कदाचित अतिशयोक्तीचं वाटेल. खरंही वाटणार नाही, पण माझ्या या म्हणण्याला पुरावा आहे म्हटलं माझ्याजवळ. हा पुरावा बघून माझं मलाच खूप खूप आश्चर्य वाटतंय. परवाच्या दिवशी माझ्या मैत्रिणी मला भेटायला आल्या होत्या. खरं म्हणजे बाळाला बघायला आल्या होत्या. बाळ कुणासारखा दिसतो ग? त्यांचं आपापसात निरीक्षण चर्चा चालली होती. मी स्वस्थ पडून ऐकण्याचं काम करीत होते. अगं, हा मुलगा पितृमुखी दिसतो ग. मातृमुखी मुलगा आणि पितृमुखी मुलगी म्हणे भाग्यवान असतात. अगं नीट बघ, हा बाळ संपूर्ण मातृमुखी कुठं आहे? कपाळ आणि नाकाची धार वडिलांसारखीच नाही दिसत?
पण चिंचोळी हनुवटी छोटीशी जीवणी आईसारखीच बरं. म्हणजे आई वडिलांच्या सौंदर्यातलं थोडं 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 पण उत्तमोत्तम बेट्यानं उचललंय. मग नाव तिलोत्तम ठेवायला हवं. मी हसून म्हटलं, तेच ठेवूया. माझी मैत्रीण रेखाचं वर्णन मी तुमच्याजवळ बरेच वेळा केलंय ना. बाकीच्या बडबडत होत्या. ती आपली बाळाकडे टक लावून पाहत होती. मग एकदम तिनं म्हटलं, अगं तुझ्या या बाळाचे डोळे काही वेगळेच दिसतात बाई. वेगळे म्हणजे कसे ग? वेगळे म्हणजे तुमच्या दोघांसारखे नाहीत हे डोळे. मग कुणासारखे ग? तुझ्यासारखे तर नाहीत ना, नीट बघ. छे, माझ्यासारखे काय असतात? कुणासारखे तरी आहेत. कुठंतरी पाहिलेत, आठवत नाहीत. इतर मैत्रिणींनी तिची टर उडवीत म्हटलं, रेखाबाई, प्राणीशास्त्र संशोधन हा विषय घ्या तुम्ही आता. याचे डोळे याच्या मामासारखे की याच्या काकासारखे? सासर माहेरची सगळी नामावळी धुंडा. करा संशोधन. रेखा तशी चिडणारी नाही. मोठी खिलाडू वृत्तीची आहे. ती गंभीर होती. खरोखरच जणू कसला तरी शोध घेत होती. काहीतरी आठवत होती. पुन्हा पुन्हा म्हणत होती, असे हे डोळे मी कुठंतरी पाहिलेत. नक्की पाहिलेत. कुठं बरं? जाऊ दे ग, डोक्याला शीण नको, स्मृतीला ताण नको. पण ती स्मृतीला ताण देतच होती. मग एकदम म्हणाली, हं आठवलं. अगं तुझ्या लग्नात नवरदेवामागं निरांजन धरून जी मुलगी उभी होती ना, तू काहीतरी तिचं नाव सांगितलंस. तिचं विसरले बाई. नावही असंच काहीतरी आगळं आहे बघ. मी म्हटलं, युगंधरा, आमची युगाताई. बास बास, थेट त्या तुझ्या युगाताईसारखेच या बाळाचे डोळे आहेत. म्हणजे हिच्या बाळानं प्रत्येकातलं तिळतिळ सौंदर्य उचललंय हे खरंच की. रुचे, मुलाचं नाव खरोखर तिलोत्तम ठेव बाई. मी बाळाच्या डोळ्यांकडे पाहिलं. खरंच बाळाचे डोळे थेट अगदी तुमच्या डोळ्यांसारखे आहेत. हे कसं काय झालं तुम्हीच सांगा. सांगा ना, हा पुरावाच नव्हे का? हे सगळं भारूड लिहिण्याचं कारण की बाळाचा तुमच्यावर विशेष हक्क आहे. त्याच्या बारशाला तुम्ही यायला हवं. तीर्थरूप माई येणार आहे, त्यांच्याबरोबर या. उद्या मी त्यांना पत्र लिहित आहे. तुम्हाला घेऊनच यायला सांगत आहे. तुम्ही आला नाहीत तर मी रागावणार नाही, पण मला खूप खूप वाईट वाटेल. अधिक काय लिहू? तुमची रुचिरा वहिनी. 34वा भाग इथेच संपला. आता आपण भेटू युगंधरा कादंबरीच्या 35व्या भागामध्ये. परंतु तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करत नसाल किंवा केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळं माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण भेटू पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.